मॉडेल इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक विज्ञान प्रदर्शन सामान्य फिएस्टा 2025 हा 2 दिवसीय उपक्रम नुकताच शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला। विज्ञान शिक्षक कपिल गोम्स यांनी या कार्यक्रमाची माहितीपूर्ण प्रस्तावना सादर करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहलाचे संवर्धन करण्याचे महत्त्व सांगितले। उपक्रमाचे मान्यवर भगवान भोईर यांच्या हस्ते फीत कापून सदर विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली। पालकांनी विद्यार्थ्याच्या प्रकल्पांचा उत्साहाने आस्वाद घेतला। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमांवर आधारित किल्ले प्रतापगड या कला एकात्मिक प्रकल्पाने सर्वांचेच लक्ष वेधले। युनेस्कोने दिलेल्या मान्यतेने प्रेरित या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी इतिहास आणि स्थापत्य कलेचे सुंदर मिश्रण सादर केले। शाळेने प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टर शैलेश बजाज आणि खान एरिज या दोघांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते। दुसऱ्या दिवशी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत प्रदर्शनाचा शैक्षणिक आणि सहयोगी अनुभव घेतला। आयोजित उपक्रमात सचिव आनंदन नायर, प्राचार्य डॉक्टर गिरीश गोंजावलेस, वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर शैलेश बजाज आणि भौतिकशास्त्र व NEET विभाग प्रमुख खान एरिज यांनी प्रेरणादायी भाषणे दिली। त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करणे, निर्भयपणे संशोधनाची दिशा धरणे आणि विज्ञानाची आवड टिकवून ठेवण्याचे आवाहन केले। तसेच या उपक्रमात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। विद्यार्थ्यांचा जोश, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम शालेय दिनदर्शिकेतील एक स्मरणीय अध्याय ठरला असल्याची भावना समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी व्यक्त केली। And we have typically made a society which names Green Heights Society. In that we are aiming to develop sustainable development within our Green Heights Society with the process of different things. For example, we have vermicomposting area. In our gardening area we have vermicompost. For example, as we all know, we have different kinds of waste we produce at our homes, which we usually what to do, we throw them in the dustbins. But if we are producing any waste, for example peelings of potatoes, onions and all, we can instead of throwing them into dustbin, we can use them in our soil and it will create a manure in our soil which will truly help our encouraging our environment. ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश हायस्कूल ही संस्था 1977 साली सुरू झाली। ह्या शाळेचा पुढच्या वर्षी 2026मध्ये गोल्डन जुबली म्हणजे 50 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम हाती घेतले। त्यातला एक प्रकार म्हणजे सायन्स एक्झिबिशन। या सायन्स एक्झिबिशनसाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून, कारण प्रथम वर्ष असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव नव्हता, त्यातूनही प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनत करून हा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रमाणे बनवलेला आहे। या कार्यक्रमात सर्वच शिक्षक, जसं आता आमच्या संस्थेचे सचिव निलेश शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर प्रकारचे प्रोजेक्ट बनवलेले आहे आणि त्यात आम्ही बाहेरून देखील ऑब्झर्वेशनसाठी शिक्षक आणले होते। त्यांनी ते ऑब्झर्वेशन करून त्यात 3 पारितोषिक काढलेले आहे। ते पारितोषिक आम्ही उद्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका विजया शिंदे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सैदा बानू शेख, इन्चार्ज हेड संगीता तांबोळी, सायन्सचे टीचर्स विक्टर सोना, परत जे आमचा सपोर्टिंग स्टाफ आहे ममता भट्टाचार्य, उपमुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, या सर्वांनी एवढी मेहनत करून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडला आहे। त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांचे देखील आणि सर्व सपोर्टिंग स्टाफ, त्यात आमच्या क्लास 4 एम्प्लॉई असतील, नॉन टीचिंग स्टाफ असेल, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम आम्ही सायन्स एक्झिबिशनचा पार पाडतो आहोत। यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।